नमस्कार, मी डॉक्टर संकेत शिवशंकर साखरे, दहिटणे तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. सगरोळी येथील मानाची चांदीची काठी हजारो महादेव भक्तांसोबत श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे उद्या पायी प्रस्थान करणार आहे. आणि ही काठी ज्यावेळेस दहिटणे येथे मुक्कामाला असते, त्यावेळेस या काठीची पूजा करण्याचे आणि संपूर्ण महादेव भक्तांची सेवा करण्याचे भाग्य आम्हा साखरे कुटुंबाला गेल्या अनेक वर्षापासून मिळत आहे. सोबतच आपल्या सर्व महादेव भक्तांची आरोग्याची सेवा करण्यासाठी गतवर्षीपासून मी आणि माझी बहीण डॉक्टर शिवानी शिवशंकर साखरे इथे आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करत आहोत. याही वर्षी आम्ही हे आरोग्य तपासणी शिबिर राबवणार आहोत आणि इथून पुढे प्रत्येक वर्षीही हे आरोग्य तपासणी शिबिर आपल्या सर्व महादेव भक्तांसाठी आम्ही राबवणार आहोत. परंतु तुमची ही जी संपूर्ण पायी चालत जाणारी काठी आहे, ही काठी ही आरोग्यदायी काठी व्हावी या दृष्टिकोनातून मी आज तुम्हाला या व्हिडिओद्वारे काही मार्गदर्शन करणार आहे आणि काही सूचना सांगणार आहे. त्या सूचनाचं तंतोतंत पालन जर तुम्ही केलं तर तुम्ही काठीमध्ये जात असताना किंवा काठीहून परत वापस आल्यानंतर देखील आजारी पडणार नाहीत. तुम्ही तुमच्या स्वतःची आणि तुमच्या तब्येतीची काळजी पूर्णपणे घेऊ शकाल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि दिलेल्या संपूर्ण सूचनांचं तंतोतंत पालन करा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सध्याला कडक आणि असा तीव्र असा उन्हाळा चालू आहे. तर स्वतःचं आणि स्वतःच्या शरीराचं या उन्हापासून संरक्षण करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी तुम्ही शक्यतो सुती आणि पांढऱ्या कलरची कपडे या संपूर्ण काठीमध्ये वापरा. त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचा पांढऱ्या कलरचा रुमाल असेल, पांढऱ्या कलरची टोपी असेल, महिलांनी देखील पांढऱ्या कलरचा रुमाल जो स्टोल म्हणतो तुम्ही तो वापरा, जेणेकरून तुमच्या स्वतःचं उन्हापासून संरक्षण होईल. त्याच पद्धतीने शक्यतो तुम्ही पायामध्ये पांढऱ्या कलरचे शूज वापरा किंवा कुठल्याही कलरचे शूज तुम्ही पायामध्ये वापरा. कारण शक्यतो नवीन चप्पल टाळा, स्लीपर टाळा. कारण नवीन कातडीच्या चपलीमुळं तुमच्या पायाला जखमा होतात, ती रुतते आणि त्यामुळं गेल्या वर्षीही भरपूर लोक अशी आलेली होती की ज्यांना कातडीची चप्पल रुतलेली आहे किंवा स्लीपर आहे, ती स्लीपर घासून घासून पायाला फोड येतात. तर हे टाळण्यासाठी तुम्ही शक्यतो शूज वापरा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराला हायड्रेट ठेवणं. कारण अत्यंत कडक असा उन्हाळा चालू असल्यामुळे आपल्या शरीरातील आत्ता पाणी कमी होत आहे. दिवसातून कमीत कमी 5 ते 6 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे. यासाठी एक महत्त्वाची गोष्ट करायची, 2 लिटरची पाण्याची बॉटल प्रत्येकानं आपल्याजवळ ठेवा आणि ती वेळोवेळी भरून अशा दिवसातून 3 बॉटल पाणी तरी म्हणजे कमीत कमी 5 ते 6 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही. कारण शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर तुम्हाला थकवा येणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं किंवा उष्माघात होणं असे अनेक प्रकार सध्याला उन्हामुळे घडत आहेत. त्याच पद्धतीनं तुम्ही चहा असेल, कॉफी असेल किंवा साखरेचे पदार्थ जे काही साखर ज्याच्यामध्ये आहे, कोल्ड्रिंक्स असतील, हे शक्यतो टाळायचे आहेत. कारण ज्यामध्ये जास्त प्रमाणात साखर असते, ही साखर तुमच्या शरीराला डिहायड्रेट करते, तुमच्या शरीरातील पाणी लवकर कमी करायला मदत करते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण उन्हाळ्यामध्ये कोकोकोला प्यावा, थम्सअप प्यावं, तर शक्यतो हे कोकोकोला, थम्सअप असे जे साखरयुक्त जे पदार्थ आहेत ते शक्यतो टाळा. त्याऐवजी तुम्ही लिंबू सरबत घ्या, ताक घ्या, लस्सी घ्या, उसाचा रस घ्या. याच पद्धतीनं तुम्ही तळलेले पदार्थ खाणं हे पूर्णपणे टाळा. जसं की भजी असतील, वडापाव असेल, असं जे तुम्हाला रस्त्यामध्ये जाताना जे दिसेल ते तळलेले पदार्थ शक्यतो खाण्याचे टाळा. कारण प्रत्येक ठिकाणचं तेल हे चांगलं असतंच असं नाही आणि त्यामुळे नंतर पुन्हा तुमचा घसा दुखणं, घसा खवखव करणं, खोकला, सर्दी, ताप हे अशी लक्षणं नंतर वाढत जातात. त्यामुळे शक्यतो तळलेले पदार्थ असतील किंवा साखरयुक्त जे पेय असतील ते शक्यतो टाळा. त्याच पद्धतीनं जास्त ऊन असल्यामुळे तुम्हाला उष्णता होऊ शकते. उष्णतेमुळे पाय जळजळ करणं, त्याच पद्धतीनं लघवी करताना जळजळ करणं, हा उष्णतेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर अशा वेळेस हा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडं हा सब्जा बी ठेवायचे आहेत. हे अशा पद्धतीचे सब्जा बी असतात जे तुम्ही पाण्यामध्ये तुमच्या टाकू शकता. एक चमचाभर किंवा अर्धा चमचा सब्जा बी पाण्यामध्ये 1 तास जरी टाकले आणि दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही हे जर पाणी पिलात तर तुम्हाला या संपूर्ण प्रवासामध्ये उष्णतेचा त्रास जाणवणार नाही. त्याप्रमाणे पायाला जर जळजळ करत असेल तर तुम्ही रात्री पायाला साध्या खोबरेल तेलाने रोज झोपताना पायाला मालिश करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीची आरामदायी झोप लागेल आणि तुमची उष्णता कमी होईल. त्याचप्रमाणे स्वतःच्या शरीराची देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हाळा भरपूर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला घाम येतो.
आणि जर आपण स्वच्छ कपडे नाही वापरले तर ते घाम तिथंच साचून आपल्याला फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं स्वच्छ धुतलेले कपडे तुम्ही प्रत्येक वेळेस दररोज वापरा. आजारी पडण्याचं पहिलं कारण हे अति असलेला उन्हाळा किंवा अति तीव्र असलेलं ऊन आहे. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे अस्वच्छता. तर अस्वच्छतेमुळे देखील तुम्ही या संपूर्ण काठीच्या प्रवासामध्ये असेल किंवा प्रवासाहून परत आल्यानंतर आजारी पडू शकता. तर यासाठी वारंवार जेवणाच्या अगोदर असेल किंवा शौचास जाऊन आल्यानंतर तुम्ही हात धुतले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकानं आपल्यासोबत एक हँडवॉश तुमच्यासोबत ठेवा. अस्वच्छतेमुळे हे अनेक आजार तुम्हाला पसरतात. त्यामध्ये तुम्हाला उलट्या होऊ शकतात, पोट दुखू शकतं, जास्त वेळा शौचाला लागू शकतं. तर हे टाळण्यासाठी स्वच्छता दुसरं महत्त्वाची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यांना BP आहे, ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना दम्याचे आजार आहेत, अशा लोकांनी शक्यतो या काठीमध्ये यायचं टाळा. जर आपलं शरीर साथ देत असेल, आपली इच्छा असेल, तर आपल्या डॉक्टरांनी तुम्हाला ज्या गोळ्या औषधं लिहून दिलेली आहेत, ती कमीत कमी 15 दिवसाची औषधं आणा. कारण इकडे त्याच कंटेंटची किंवा त्याच कंपनीची, त्याच क्वालिटीची औषधं भेटतील असं नाही. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकानं आपल्यासोबत एक छोटा मेडिसिनचा बॉक्स तुम्ही ठेवायचा आहे, की जेणेकरून तुम्ही जर तुम्हाला काही वाटलं की आपण आजारी पडतोय किंवा तुम्हाला काही लक्षणं वाटू लागली, तर ते मेडिसिन तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला एक 4 ते 5 मेडिसिन सांगतो. ते मेडिसिन 4-4 मेडिसिन 4-4 गोळ्या जरी तुम्ही प्रत्येकानं तुमच्यासोबत ठेवल्या, तर तुमच्या सर्वांना त्या उपयोगी येतील. त्याच पद्धतीनं तुमच्या काठीचे जे समन्वयक आहेत त्यांच्यावर देखील ताण पडणार नाही. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोळी आहे ती म्हणजे सुपराडीन डेली. ही एक मल्टीव्हिटॅमिनची टॅबलेट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनरल्स आहेत, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन C आहे, व्हिटॅमिन D आहे, हे संपूर्ण मिळणार आहे. यामुळं तुम्ही दिवसभर अगदी फ्रेश राहू शकता. त्याचप्रमाणे तुमचा अशक्तपणा भरपूर प्रमाणात कमी होईल. ही टॅबलेट एक मॅजिकसारखं काम करेल. ही तुम्ही सकाळी जेवल्यानंतर ही गोळी घ्यायची आहे. एक 15 गोळीचं पाकीट 50 ते 60 रुपयाला भेटतं. एक 15 गोळी तुम्ही दररोज एक गोळी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही या संपूर्ण प्रवासामध्ये आजारी पडणार नाहीत. तुमचा उत्साह हा दिवसभर टिकून राहील आणि अशक्तपणा तुम्हाला जाणवणार नाही. त्याचप्रमाणे जे तुम्हाला खाण्यामधून जी कमतरता पडते सगळ्या मिनरलची, व्हिटॅमिनची, ही संपूर्ण कमतरता या टॅबलेटमधून भरून निघेल. त्यामुळे प्रत्येकानं सुपराडीन डेली हे एक पाकीट आपल्याजवळ ठेवायचं आहे आणि ते दररोज एक टॅबलेट 15 दिवस तुम्ही खायचे आहे. बघा तुम्हाला फरक जाणवेल. तुम्हाला पहिल्या 2-3 दिवसामध्येच फरक जाणवेल. दुसरी म्हणजे क्रोसिन ॲडव्हान्स ही तापीची गोळी आहे. थोडा ताप आला, थोडं डोकं दुखत असेल किंवा थोडं अंग दुखत असेल, तर ही गोळी तुम्ही घेऊ शकता. 20 रुपयाला 20 गोळ्यांचं पाकीट म्हणजे रुपयाला एक गोळी येते. 4 ते 5 गोळ्या तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता. तिसरी महत्त्वाची गोळी ती आहे ही सिट्रझिन. तर सिट्रझिन ही गोळी जर तुम्हाला सर्दी झाली किंवा तुम्ही चालत जात असताना अनेक ठिकाणी अनेक झाडांखाली बसता, जर कुठल्या झाडाची काय अंगावरती पडलं किंवा काही जरी तुम्हाला ॲलर्जी, कुठल्याही प्रकारची ॲलर्जी झाली, तर ही गोळी तुम्ही घेऊ शकता. पित्त उठलं असेल अंगावरती, तर तुम्ही ही गोळी घेऊ शकता. चौथी महत्त्वाची गोळी म्हणजे ओमी किंवा ओमेप्राझोल. जर तुम्हाला पित्त झालं असेल, तर तुम्ही ही गोळी जेवायच्या अगोदर खायची आहे. साधारण 2-3 रुपयाला ही गोळी तुम्हाला येऊन जाईल. 5वी गोळी म्हणजे डायक्लो SP किंवा डायक्लो MR. ही गोळी तुमच्यासोबत ठेवायची आहे. जर जास्त प्रमाणात तुमचं अंग दुखत असेल, पाय दुखत असतील, तर ही गोळी तुम्ही घेऊ शकता. नंतरची गोळी म्हणजे अमॉक्सिसिलिन 500. जर तुम्हाला घसा खवखव करत असेल, घसा दुखत असेल किंवा कुठेही इन्फेक्शन वाटत असेल, तर बाहेरच्या खाण्यामुळं जर शौचास जास्त लागत असेल, तर O2 नावाची टॅबलेट आहे. ही टॅबलेट तुम्ही तुमच्याजवळ घ्या. दिवसातून 2 वेळा 2च दिवस तुम्ही ही टॅबलेट घेतली तरी तुमचा शौचाचा जाण्याचा त्रास वाचेल. त्याच पद्धतीनं जर त्यासोबत तुमचं पोट दुखत असेल, तर ही सायक्लोपाम नावाची टॅबलेट तुम्ही घेऊ शकता दिवसातून 2 वेळा. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या 4-5 टॅबलेट आहेत, या प्रत्येक 4-5 टॅबलेट 4-4 अशा टॅबलेट तुम्ही तुमच्या स्वतःजवळ प्रत्येकानं ठेवू शकता. जास्तीत जास्त 100 ते 200 रुपये याला जातील. परंतु यामुळे इतरांचा देखील त्रास कमी होईल आणि तुमचा देखील त्रास कमी होईल. त्याशिवाय जर कोणाला काही संपूर्ण प्रवासामध्ये काहीही अडचण आली, तर तुम्ही डायरेक्टली मला 24 तास कधीही फोन करू शकता. स्क्रीनवरती येते, मी माझा फोन नंबर देखील तुम्हाला देत आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला वाटत असेल,
तर तुम्ही कधीही मला या फोनवरती फोन करू शकता किंवा व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज मला करू शकता. कोणीही या काठीमध्ये आजारी पडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि उद्यापासून या महादेवाच्या काठीसोबत पायी चालत जाणाऱ्या सर्व महादेव भक्तांना मी त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि महादेवाचरणी प्रार्थना करतो की आपली ही संपूर्ण काठी ही आरोग्यदायी काठी व्हावी आणि संपूर्ण साखरे परिवारातर्फे आमच्या दहिटणे गावामध्ये मी अगोदरच तुमचं स्वागत करतो. धन्यवाद.